दिनांक 1 ऑगस्ट रोजी अमृत आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आलाय। या कराराअंतर्गत नवउद्योजकांना प्रशिक्षण देणं हा प्रमुख उद्देश आहे। महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती ज्यांना कोणताही विभाग अथवा संस्था अथवा महामंडळ यांच्यामार्फत लाभ मिळत नाही अशा व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणं आणि स्वावलंबनाला चालना देणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे। व्यावसायिक उद्योजक घडवण्यासाठी सर्वसमावेशक ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतील। यामध्ये प्रशिक्षणार्थीला वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात येऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन केलं जाणार आहे। नियमित ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण दिलं जाईल। तसंच डिजिटल मार्केटिंग आणि इतर मार्गातून त्यांना विपणन सहाय्य देखील देण्यात येणार आहे। आवश्यकता असल्यास इतर शासकीय योजना आणि कर्ज मिळवून देण्यासाठी बँका आणि इतर संस्थांशी समन्वय साधण्याचं कामही करण्यात येईल। अधिक माहितीसाठी अमृतच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा असं आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले। या योजनेद्वारे अमृतच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण होतील। तसंच महाराष्ट्रातील MSME क्षेत्राचं बळकटीकरण होणार यात शंकाच नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। फार नगण्य आहे, फार कमी आहे की साधारणपणे 1% पेक्षा जास्ती नाही आहे, कदाचित 1% पेक्षा कमी सुद्धा असेल। त्याच्यामुळे रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत या संदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे ही त्या ठिकाणी तिथल्या ज्या स्थानिक समित्या आहेत त्या घेतील आणि मग त्या संदर्भामध्ये ते फेरसादर होतील। त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास 95% पेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत। त्याच्यामुळे 17 तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे। तो तर केलेलेच आहेत। काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे रिजेक्ट झालेले होते हे प्रशासनाने दुरुस्त करून असे 30-35 हजार फॉर्म्स तर पुन्हा एकदा त्यांनी रिसबमिट करून पण अप्रूव्ह केलेले आहेत। पण पालकमंत्र्यांच्या सहीने हे फॉर्म वर्णी लागणार आहे। समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे। जिल्ह्याची समिती हे तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी कोण दुसरे मंत्री असतील त्या जिल्ह्यातले तर त्यांच्या सहअध्यक्षमध्येच ती समिती स्थापन आहे। रिजेक्टेड फॉर्म्स हे त्या ठिकाणी फेरसादर केले जाणार। ते का रिजेक्ट झालेले आहेत, ते कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील। त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज किंवा अफवा त्या पसरवू। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। कोलकाता येथे 31 वर्ष महिला डॉक्टरची निर्घृण हत्या झाल्यानंतर ठाण्यातील कळवा रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलं आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं कठोर कारवाई करून अटक झालेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। 31 वर्ष महिला डॉक्टरचा प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिच्या शरीरावर चाकूनं वार करण्यात आले। अशा प्रकारची हिंसा एकट्या व्यक्तीच्या सामर्थ्याबाहेरची आहे। त्यामुळे या घटनेत इतर लोकही सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जाते। नशेच्या अवस्थेत असलेल्या आरोपीने ही हत्या केली असल्याचं सांगण्यात आले। परंतु डॉक्टरांच्या मते एकट्या व्यक्तीने इतकी क्रूरता घडवणं शक्यच नाही। त्यामुळे या हत्येमध्ये अन्य लोकांचा सहभाग असल्यास त्यांनाही तातडीनं अटक करून कोलकाता पोलिसांनी कठोर कारवाई अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे।
राजीव गांधी मेडिकल कॉलेज येथील निवासी डॉक्टरांनी कोलकाता येथील 31 वर्षीय महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केलं आणि सरकारला जागं करण्यासाठी कळवा रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडलं. कोलकाता पोलिसांनी वेळेत कारवाई न केल्यास केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून हे प्रकरण CBIकडे सोपवावं अशी मागणीही राजीव गांधी मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांनी यावेळी केली. काय सांगाल, कलकत्त्यामध्ये का महिला डॉक्टरवरती अत्याचार झाला, त्याचे मर्डर झाले, रेप झाले, काय सांगाल? कलकत्त्यामधील आरजीकर मेडिकल कॉलेजमधील जो इन्सिडन्स आहे, द्वितीय वर्षाची रेस्पिरेटरी मेडिसिन या विभागाची PG स्टुडंट कर्तव्यावर असताना अक्षरशः 24 तास काम केलेलं असताना थकल्याच्यानंतर आराम करण्यासाठी गेलेले असताना रात्री 2 ते 4च्या दरम्यान तिची निर्गुण हत्या करून, बलात्कार करून निर्गुण हत्या करण्यात आली. हे खूप निंदनीय आहे. त्या घटनेचा सर्वप्रथम मी आमच्या RGMC माड आणि शिवाजी हॉस्पिटल कळवातर्फे निषेध करतो. अशा घटना इथून पुढं भारतामध्ये होऊ नयेत. याच्यासाठी शासनाने काहीतरी कठोर कायदा तयार केला पाहिजे आणि याच्यासाठी CBI इन्क्वायरी बसवली पाहिजे. जे दोषी असतील, म्हणजे जसं की कॉलेजमध्ये सिक्युरिटीचा जो इश्यू आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा घटना होऊ नयेत म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून आणि तसेच एक डॉक्टर म्हणून, एक भारताचा नागरिक म्हणून इथं आम्ही निषेध करण्यासाठी उभा आहोत. महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागानं 7 मे 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले. या निर्णयामुळे मागासवर्गीयांच्या हक्कांवर अन्याय झाल्याचं महासंघाचं म्हणणं आहे. तसंच 29 डिसेंबर 2017 रोजी शासनानं काढलेल्या पत्रानुसार मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या रोखण्यात आल्या होत्या, ज्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी गंभीर अडचणीत सापडलेत. भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षण देण्यात आले. सुप्रीम कोर्टानंही याबाबत स्पष्ट निर्देश दिलेत. मात्र महाराष्ट्र शासनानं अद्यापही या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे आरक्षणाच्या रिक्त पदांची भरती थांबवण्यात आली आहे. यासह कंत्राटी नोकर भरती धोरणानं राज्यातील लाखो बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण केलाय. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीही या आंदोलनाचा एक भाग आहे. महासंघानं स्पष्ट केले की जर त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हे आंदोलन महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. मागासवर्गीय कर्मचारी महासंघाने या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा संकल्पच व्यक्त केलाय. घंटानाद आंदोलन केलं, अर्धनग्न आंदोलन केलं, मुंडन आंदोलन केलं, तरी सुद्धा या झोपलेल्या सरकारला जाग येत नाही. आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय राहील. याची नोंद शासनाने घ्यावी म्हणून आम्ही हे धरणं आंदोलन करत आहोत. शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण संपवण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाला हरताळपासून कंत्राटी भरतीचे GR काढलेले आहेत आणि कंत्राटी भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण दिलं जात नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीयांची गळचेपी या ठिकाणी होत आहे. शिक्षकांच्या बाबतीमध्ये 10, 20, 30ची आश्वासित प्रगती योजना दिली जात नाही. मागासवर्गीय शिक्षकाला गावखेड्यामध्ये घरं मिळत नसताना देखील गावामध्ये राहण्याचा आणि त्यावरच आधारित घरवाटे देते भत्ता देण्याचा जो काही त्यांनी घाट घातलेला आहे, या निर्णयाला देखील आमचा विरोध आहे. अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही देणार आहोत. त्यांच्या मार्फत ते मुख्यमंत्र्यापर्यंत जाईल. जर या 15 दिवसामध्ये त्या निवेदनाची दखल घेतली नाही तर यापुढचं आंदोलन हे राज्यव्यापी आंदोलन असेल आणि ते आझाद मैदानावर असेल असं आम्ही या ठिकाणी घोषित करतो. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा
रिंग मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची योजना MMRCLनं आखली आहे. या रिंग मेट्रोमुळे कनेक्टिव्हिटी वाढणार असून सध्या मेट्रोचा फीडर रूट म्हणून तिचा वापर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. ठाणे शहरात आता रिंग मेट्रो प्रकल्प आणण्याची योजना आहे. या प्रकल्पामुळे ठाण्यात लोकांना फिरता येणार आहे. तसंच येऊ घातलेल्या ठाणे मेट्रोसाठी देखील हा प्रकल्प फीडर रूट म्हणून उपयोगी पडणार आहे. 29 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात एकूण 22 स्थानकांची योजना असून त्या संदर्भात DPR तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचं टेंडर लवकरच काढलं जाणार आहे. या रिंग मेट्रोचा वापर ठाण्याच्या गर्दीच्या ठिकाणापासून ते घोडबंदर आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या दरम्यानचा दुवा म्हणून होणार आहे. तसंच मध्य रेल्वेचं ठाणे रेल्वे स्थानक ते ठाणे परिसरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या मेट्रोचा वापर होणार आहे. तसंच येऊ घातलेल्या मेट्रो 4 वडाळा ते कासरडोली आणि मेट्रो 5 ठाणे ते भिवंडी या मेट्रो मार्गिकेसाठी फीडर रूट म्हणून रिंग मेट्रोचा उपयोग होणार आहे. या मेट्रोचा वेग सरासरी दर ताशी 35 किलोमीटर असणार आहे. तर सुरुवातीला दर 15 मिनिटांना एक ट्रेन सोडण्याची योजना असून प्रत्येक ट्रेनची 1500 प्रवाशांची क्षमता असणार आहे. संपूर्ण लूप अर्थात वर्तुळ पूर्ण होण्यासाठी 1 तासांचा अवधी लागणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12,000 कोटी रुपये असणार आहे. कासरडोली येथे या मेट्रो कारशेड उभारण्याची योजना आहे.